मंडळी नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जसं आता आपण जसं जसं जीवन जगतोय किंवा आपण जसं जसं मोठं होत जातो, आपलं वय वाढत जातं, तसे विशिष्ट प्रकारचे आजार सुद्धा आपल्याला ग्रासत असतात. आणि त्यापैकीच एक आजार तो म्हणजे दम लागणे. दमा हा आजार नेमका का बरं होतो? दमा या आजाराचं आणखीन काही गंभीर रूप आपल्याला पुढे बघायला मिळू शकतं का? फुफ्फुसांचे आणखीन कोणते कोणते आजार आपल्याला ग्रासू शकतात आणि त्यावरती उपचार पद्धती ही नेमकी कशी केली जाते, याचबद्दल आज आपण पूर्ण माहिती जीएम न्यूज कडनं मी तुम्हाला आज देणार आहे. दर्शकांनो, आज मी आलेली आहे शेळके हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटर मेहकर येथे. गेली 3 वर्ष झाली आहेत या हॉस्पिटलला आणि या हॉस्पिटलमध्ये नेमके तुम्हाला काय काय ट्रीटमेंट मिळणार आहे, फुफ्फुसांशी रिलेटेड आणि त्याच रिलेटेड सुविधा तुम्हाला म्हणजे अद्ययावत सुविधा तुम्हाला काय काय मिळणार आहे याही बद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत शेळके हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअरचे संचालक डॉक्टर गुणवंत शेळके सर. आपण जास्त वेळ न घेता लगेचच सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात. आणि प्रथमतः मी तुम्हाला सरांबद्दल सांगू इच्छिते की सरांचं MGM हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथून हृदयरोग त्याचबरोबर मधुमेह आणि छाती रोग या विषयाची स्पेशालिटी झालेली आहे. आणि अधिक माहिती आपण सरांकडनं घेऊयाच. या डॉक्टर गुणवंत शेळके सरांचं आपल्या जीएम न्यूज मध्ये आपण स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये. जसं आता 3 वर्ष झाली आहेत आपल्याला मेहकर मध्ये सेवा देत असताना, एकंदरीत मेहकर या तालुक्यामध्ये आपण एक छाती रोग तज्ञ, एक फुफ्फुस रोग तज्ञ म्हणून कशी सुरुवात केलेली होती आणि आणखीन कोणी डॉक्टर वगैरे इथे या ही ट्रीटमेंट करण्यासाठी अवेलेबल आहेत का? सर्वप्रथम धन्यवाद. ऍक्च्युली मॅडम, इथे मी आता फुल टाइम डेडिकेटेडली फुफ्फुस आणि फुफ्फुसाशी रिलेटेड आजार याबद्दलच आपल्या रुग्णालयामध्ये सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत आणि त्या दृष्टीनं आपण करतो. तर या स्पेशालिटीचं मला तरी म्हणजे या तालुक्यात मी पहिलाच डॉक्टर आहे. तर आता 3 वर्षांपासून आपण एक प्रथम फुफ्फुस रोग तज्ञ किंवा छाती रोग तज्ञ म्हणून इथे सेवा देत आहात. मला सांगाल आणखीन काय काय ट्रीटमेंट इथे केली जाते फुफ्फुसांशी रिलेटेड आणि फुफ्फुसांचे कोणकोणते आजार आपल्या इथे दूर होतात? सर्वप्रथम माझ्या स्पेशालिटीमध्ये रुग्णांचं महत्वाचं लक्षण असतं की दम लागणे आणि खोकला येणे. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण नेमका तो दम कोणत्या आजारामुळे लागतो, फुफ्फुसाशी तो संबंधित आहे की हृदयाशी संबंधित आहे, याचं एक सिंपल एक तपासणी असते आपल्याकडं, पल्मनरी फंक्शन टेस्ट. त्या तपासणीच्या माध्यमातून आपण त्याचं निदान लावतो की त्याला दमा आहे का, आहे तर तो कोणत्या प्रकारातला आहे, किंवा मग दमा नसून फुफ्फुसाचा काही वेगळा आजार आहे का, आणि त्या संबंधात आपण मग त्यावर पुढील उपचार करत असतो. तर जी आता पुढील उपचार पद्धती आपल्या येथील कशी आहे त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे. पण आता सध्या एक सगळं काही ऍडव्हान्स झालेलं आहे आणि सगळ्यांना ऍडव्हान्सच पाहिजेत असतं. आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडव्हान्स काय काय सुविधा लोकांना मिळणार आहे त्याबद्दल सांगा. शेळके हॉस्पिटल आणि क्रिटिकल सेंटर मेहकर येथे सर्व अद्ययावत सुविधा आपण उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामध्ये रक्तातील शुगर मोजणे, ऑक्सिजनचं पल्स ऑक्सिमीटर, ECG मशीन, आपल्याकडे दमाचं निदान लावणारी पल्मनरी फंक्शन टेस्ट उपलब्ध आहे. तसेच दुर्बिणीद्वारे फुफ्फुसाच्या विविध आजारांचं निदान लावणे ही पण तपासणी आपल्याकडे उपलब्ध आहे. छातीचा CT स्कॅन आणि काही घोरण्याची समस्या असतील तर त्याविषयी आपण स्लीप स्टडी नावाची एक तपासणी पण करत असतो. बरं, तर जे आणखीन आपण काही अवेअरनेसच्या म्हणजे जनजागृतीच्या उद्देशाने आपण काही प्रश्न घेणारच आहोत. सर, मला आता सांगाल की जे तुमचं एज्युकेशन आहे, जी स्पेशालिटी आहे ती मी सुरुवातीला थोडंसं सांगितलंय, पण आणखीनही सविस्तर माहिती आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे की आपली जे प्रशिक्षण आहे, जे शिक्षण आहे ते मुळात कुठनं झालंय? खरं सांगायचं तर माझं 11वी-12वी हे अकोल्याला झालंय RLT कॉलेजमधून. त्यानंतर मी अमरावती येथे माझं MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर माझं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ज्याला PG म्हणतो आपण, ते मी छत्रपती संभाजीनगरला MGM मेडिकल कॉलेज येथून केलं.
त्यानंतर मी 1 वर्ष केअर सिग्मा हॉस्पिटलला तिथे ICU तज्ञ म्हणून काम केलं. आणि हे सगळं करत असताना माझ्या मनात कुठेतरी होतं की मी ज्या स्पेशालिटीमध्ये शिक्षण घेतलं फुफ्फुस रोग तज्ञ, तर या स्पेशालिटीच्या डॉक्टरांची संख्या महाराष्ट्रात आणि पूर्ण देशातच कमी आहे. आणि साहजिकच हे आजार खूप किचकट असतात. रुग्णांना तर काही रुग्णांना आयुष्यभर माहित नाही पडत की आपल्याला फुफ्फुसाशी संदर्भित आजार आहेत म्हणून. तर कुठेतरी मला असं वाटलं की आपला जो तालुका आहे, आपल्या तालुक्यात कोणी याचं नाही आहे, त्या हिशोबाने मग मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. आणि मला आज खूप आनंद वाटतोय की आज शेकडो रुग्णांना मी त्यांच्या आजारांचं योग्य निदान लावून दिलेलं आहे, फुफ्फुसाशी संदर्भित जे आजार असतात, आणि ते त्यांचं आयुष्य आज खूप निरोगीपणे जगत आहेत. बिलकुल. आणि सर, जे तुम्ही आता सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपण जे काही आजारांची लक्षणं आपल्याला थोडीफार प्रमाणात जरी दिसली तर आपण त्या डॉक्टरकडे जाऊन, म्हणजे त्या स्पेशल डॉक्टरकडे जाऊनच आपली ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे. सर, आता मला सांगाल की ज्या आमच्या माहितीनुसार आता मॅम सुद्धा आपल्या सोबत प्रॅक्टिस करताय, मॅम सुद्धा आपल्या सोबतीला आहेत एक दंतरोग तज्ञ म्हणून. तर मला मॅम बद्दलही थोडीफार माहिती हवी आहे की मॅमचं एज्युकेशन आणि ओव्हरऑल काय सगळं. माझी धर्मपत्नी अश्विनी गुणवंत शेळके, हिचं दंतरोग तज्ञ म्हणून शिक्षण हिंगोलीला झालेलं आहे हेडगेवार रुग्णालयातून. आणि आता ती पण माझ्यासोबत पूर्ण वेळ इथे प्रॅक्टिस करत असते. तिने मध्ये 2 वर्ष पुण्यालाही प्रॅक्टिस केलेली आहे, त्याच्यामुळे तिला पूर्ण सेवेचा अनुभव आहे. आणि सर्व ऍडव्हान्स, बेसिक पासून ऍडव्हान्सच्या ज्या सगळ्या दाताशी रिलेटेड गोष्टी आहेत त्यांचं सर्वांचं आपल्या इथे ट्रीटमेंट होतं. रूट कॅनाल, दात काढणे, पूर्ण दाताचं प्रत्यारोपण करणे आणि सगळे आजार रिलेटेड. बिलकुल. नक्कीच सर, छान वाटत आहे तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळण देऊयात. जसं दमा हा आजार खूप भयंकर प्रमाणे वाढतो आहे आणि दमा या आजाराबद्दल पाहिजे ती माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. तर मला आज आपल्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की दमा आणि COPD यामध्ये नेमका काय फरक आहे? दमा म्हणजे काय आणि COPD म्हणजे काय, काय सांगा? अच्छा, जनरली असं बघण्यात येते की जेव्हा रुग्णांना दम लागतो तर दम लागणे हे लक्षण छाती दाटून येते आणि दम लागतो. तर बऱ्याचदा बेसिक जनरल प्रॅक्टिस लेवलला किंवा फिजिशियन लेवलला पण आपल्या म्हणजे एक फोबिया आहे समाजामध्ये की आपल्याला हार्ट अटॅक हाच एक आजार बऱ्यापैकी लक्षात येतो. आणि त्या अनुषंगानेच बऱ्याचदा ECG, 2D, अँजिओग्राफी इथपर्यंत रुग्ण पोहोचतात. आणि जेव्हा हे सगळे रिपोर्ट्स त्यांचे नॉर्मल येतात तेव्हा मग त्यांना आमच्याकडे पाठवलं जातं, फुफ्फुस रोग तज्ञांकडे. आणि आम्ही एक सिंपलशी जी स्पायरोमेट्री आपण त्याला म्हणतो, या तपासणीच्या आधारे त्यांचं निदान लावतो की नेमकं त्यांना दमा आहे का फुफ्फुसाशी संबंधित काही वेगळे आजार आहेत. याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर प्रामुख्याने दमा आणि COPD हे 2 आजार यांचे असंख्य रुग्ण भारतामध्ये आहेत. दमामध्ये छाती दाटून येणे, दम लागणे, कोरडा खोकला येणे आणि श्वास घेताना घरघर आवाज येणे अशी प्रामुख्याने लक्षणं असतात. आणि COPD मध्ये खोकला हा मेन त्याच्यामध्ये लक्षण असतं की रुग्णांना वारंवार कफ आणि बेडका पडतो आणि खोकला थांबतच नाहीये. दम कधी कधी त्या प्रमाणात नसतो. पण आणि यामुळे काय होतं की बऱ्याचदा COPD हा आजार पण दमा म्हणूनच ट्रीट केला जातो. जर आपल्याला या दोन्ही आजारांमध्ये त्याचं अचूक निदान लावायचं असेल तर लंग फंक्शन टेस्ट PFT टेस्ट आपल्याला मदतगार ठरते. आणि त्यांची दोघांची जी उपचार पद्धती आहे याच्यामध्ये खूप फारसा मोठा फरक नाही आहे, पण जो फरक आहे तोच खूप महत्वाचा आहे. बरं, तुम्ही आता PFT टेस्ट बद्दल सल्ला दिलेला आहे की जर आपल्याला काही डाऊट असेल किंवा आपल्याला ही सगळी लक्षणं आढळत असतील तर आपण PFT टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. तर PFT टेस्ट ही कशी करून घ्यायला पाहिजे किंवा मग त्याची प्रोसिजर काय आहे? ही खर्चिक आहे का कमी खर्चिक आहे, त्याही बद्दल आम्हाला सांगा. स्पायरोमेट्री पल्मनरी फंक्शन टेस्ट ही एक फुफ्फुसाची क्षमता मोजणारी तपासणी आहे. ही जास्त खर्चिक नाही आहे, पण काय आहे की याचे जे तो जो रिपोर्ट आहे हे करून घेणारे आणि त्याच्याशी सखोल ज्ञान असणारे तज्ञ आपल्या भागामध्ये कमी आहेत. आणि साहजिकता ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची टेस्ट आहे. त्याच्यामध्ये एक कॉम्प्युटरद्वारे एक तुम्हाला रिपोर्ट मिळतो, त्याच्यामध्ये रुग्णांना
त्या मशीनमध्ये आत आणि बाहेर जसे डॉक्टर सल्ला देतील त्या हिशोबाने फुकावं लागतं. आणि त्यानुसार मग त्यांचं निदान लागतं. ठीक आहे. ही साधारणतः एक 1,500-2 हजारामध्ये टेस्ट होते. परंतु ही जर टेस्ट आपण केली तर याच्यामधून आपल्याला फुफ्फुस रोगांसंबंधी खूप जास्त महत्वाची माहिती मिळते आणि अचूक निदान लागते. ओके. तर आपल्या इथे सुद्धा पीएफटी टेस्ट करून घेता येईल. हो, आपल्या इथे पण पीएफटी तपासणी उपलब्ध आहे. बरं सर, आता जे तुम्ही सांगितलेलं आहे की दम्याची लक्षणं किंवा मग जी सीओपीडीची लक्षणं नेमकी काय असू शकतात, तर प्रत्येक वेळेस आपल्याला जो दम लागतो किंवा वेगवेगळ्या व्यक्तीला दम लागण्याचे एक वेगवेगळे प्रकार सुद्धा असतात, तर हेच प्रकार आज आम्हाला आपल्याकडनं जाणून घ्यायचे आहे की दम लागण्याचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि ते काय गंभीर रूप धारण करू शकतात. अच्छा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दमा ही एक प्रवृत्ती आहे. बरं. साधारणतः वातावरणातील काही जे घटक असतात जसं की धूळ आहे, परागकण आहेत आपल्या फुलांवरचे किंवा तुमच्या घरातील बेडशीट, पडदे यावरची जी धूळ आहे, जंतू आहेत, हे ट्रिगर फॅक्टर्स म्हणून त्या ठिकाणी कार्य करतात. तुम्ही जेव्हा या गोष्टींच्या संपर्कात येता तेव्हा फुफ्फुसाची ज्या श्वासनलिका आहेत त्या खूप जलद गतीनं या ठिकाणी आकुंचन पावतात आणि त्याच्यामध्ये आतमध्ये सूज निर्माण होते, कफ तयार होते काही काही केसेसमध्ये. आणि मग तुम्हाला जो त्रास होतो श्वास घेण्यासाठी त्याला आपण साध्या भाषेत दमा म्हणतो. तर ही शरीराच्या आतून निर्माण होणारी एक प्रवृत्ती आहे. तर याच्या जर ते जे काही ट्रिगर फॅक्टर आहेत, ज्या गोष्टीच्या संपर्कात गेल्यानंतर तुमचा त्रास वाढतो, जर तुम्ही त्यांच्या संपर्कात जाणं जर टाळलं तर तुम्हाला 50% आराम त्याच ठिकाणी पडतो. दुसरी महत्वाची बाब म्हणजे रुग्णांना बऱ्याचदा माहित नाही पडत की त्यांना दमा आहे. ठीक आहे. तर त्यांना एक अटॅक येऊन जातो दमाचा. सुरुवातीला हे अटॅक्स वर्षातून एकदा दोनदा, पावसाळ्यात, हिवाळ्यात असे येतात. परंतु जसं जसं वर्षानुवर्षे जर त्याचं निदान लागलं नाही आणि दम्याचे अटॅक्स वाढत गेले तर येणारे भविष्यातले जे अटॅक्स असतात ते प्राणघातकही ठरू शकतात, खूप सिव्हिअरही ठरू शकतात. बिलकुल. तर जर आपल्याला दम लागत असेल आणि या प्रकारचे जर दम लागत असतील तर ताबडतोब आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन आपला ताबडतोब इलाज करून घेणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून पुढे येणारे परिणाम आपल्याला टाळता येतील. सर, बरेचदा असं म्हटलं जातं की आपल्या नाकाचं हाड वाढलेलं आहे किंवा मग त्याच्यामध्ये वाढल्यानंतर एक वेगवेगळ्या प्रकारचे काही त्रास सुद्धा लोकांना होत असतात. तर असं का बरं होत असेल? नाकाचं हाड खरंच वाढतं का किंवा मग त्याच्यानंतर काही त्याला विशिष्ट आजार होऊ शकतो? बोली भाषेत जे आपण बोलतो की नाकाचं हाड वाढलेलं आहे, तर त्याला मेडिकल टर्म मध्ये आपण डीएनएस म्हणतो. नाकाची जी मधलं हाड असते ते कधी कधी सरळ नसते, त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना त्रास होतो. त्याच्यामध्ये बेसिकली नॉर्मली नेझल पॉलिप ज्याला आपण म्हणतो की नाकाच्या आतली जी लवचिक त्वचा आहे ती सुजून समोर येते आणि जो श्वास मार्ग आहे तो अरुंद होतो. आणि मग अशा रुग्णांना नेहमी सतत शिंका येणे आणि नाक गळत राहणे, काही आंबट पदार्थ वगैरे किंवा थंड गरम खाण्यात आलं की त्यांचा त्रास वाढतो. व्हायरल इन्फेक्शन झालं की त्यांचा त्रास वाढतो. काही रुग्ण तर असे आहेत की त्यांना उन्हाळ्यामध्ये हा त्रास होतो. त्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणतो. आणि ॲलर्जिक रायनायटिस हा आजार जर योग्यरित्या याचा उपचार घेतला नाही तर भविष्यात जाऊन दमामध्ये पण याचं काही अंशी रूपांतर होऊ शकते. तर हाही दुर्लक्षित न करण्यासारखा आजार आहे. बिलकुल. तर सरांनी जी माहिती आपल्याला सांगितलेली आहे की जर नाकाचं हाड वाढलेलं आपल्याला असं वाटत असेल तर आपण नक्कीच ताबडतोब लवकर आपला इलाज करून घ्यायला पाहिजे. सर, यानंतर आपण पीएफटी टेस्ट बद्दल आपण सांगितलेलंच आहे, पण त्याबद्दल त्याशिवाय आणखीन एक प्रश्न असा की बरेचदा आता फुफ्फुसांची जी तपासणी केली जाते ती दुर्बिणीद्वारे तपासणी केली जाते. तर ही जी दुर्बिणीद्वारे तपासणी ही का बरं करतात आणि कशा प्रकारे याची सुद्धा प्रोसिजर असते आणि कशा प्रकारे ती फुफ्फुसांची तपासणी केली जाते? फुफ्फुसाची दुर्बिणीद्वारे तपासणी तिला आपण ब्रॉन्कोस्कोपी असं म्हणतो. बऱ्याचदा फुफ्फुसाच्या आजाराचं निदान हे साध्या स्पायरोमेट्री टेस्ट आपण करतो, फुफ्फुसाचा एक्सरे काढतो किंवा एक्सरेतही काही मिळालं नाही तर सिटी स्कॅन करतो. आणि मग सिटी स्कॅन मध्ये जेव्हा आपल्याला डाऊट असतो की नेमकं एक्झॅक्टली याचं निदान काय आहे, तर अशा वेळेस आपण दुर्बिणीद्वारे फुफ्फुसामध्ये जाऊन त्यांना आपण लोकल अॅनेस्थेशिया म्हणतो, भूल देऊन
दुर्बिणीद्वारे फुफ्फुसामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी नेमकं एक्झॅक्टली झालं काय आहे किंवा फुफ्फुसामध्ये काही गाठी निर्माण झालेल्या आहेत का त्यांचे तुकडे काढून आपण ते तपासणीला पाठवतो आणि त्यातून आपण लंग कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचं पण निदान लावू शकतो. बऱ्याचदा काय होते की लहान मुलांमध्ये काही फॉरेन बॉडी आपण ज्याला म्हणतो त्या पण गिळल्या जातात, फुफ्फुसात अडकतात, तर दुर्बिणीद्वारे आपण त्या पण काढू शकतो. त्याच्यानंतर टीबी जो भारतामध्ये खूप कॉमन आहे, टीबीचंही निदान म्हणजे काही केसेसमध्ये लोकांना लक्षणं असतात परंतु थुंकीमध्ये टीबी निगेटिव्ह येतो, एक्सरेवरही त्यांना काही दिसत नाही, तर मग अशा वेळेस आपण दुर्बिणीद्वारे फुफ्फुसात जाऊन फुफ्फुसातील जे लिक्विड आहे, द्रव्य आहे ते लॅबमध्ये तपासणीला पाठवतो आणि त्यामध्ये आपल्याला टीबी डिटेक्ट होतो. ओके, मग त्याच्यानंतर मग त्या टीबी वरती पण मग संबंधित आजाराचा मग इलाज होतो. ओके सर, आता मधात तुम्ही बोलता बोलता म्हणाले की बरेचदा जो पेशंट आहे किंवा मग एखादा रुग्ण जोरजोरात घोरण्याची सवय असते त्यांना किंवा मग रात्रभर ते घोरतात त्याच्यामुळे त्याच्या बाजूच्याला सुद्धा झोप येत नाही, तर घोरणे हा एक आजार आहे की ती एक सवय आहे, यावरती कशा प्रकारे इलाज उपलब्ध आहे? घोरण्याची समस्या ही भारतामध्ये कॉमन आहे कारण आपल्या भारतीय लोकांचं खानपान आणि आजकाल आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेला जो ताणतणाव आहे याच्यामुळे मला असं वाटतं की 80-90% लोकांना रात्री घोरण्याची सवय आहे किंवा काही लोकांना माहितही नाही की ते घोरतात, ते घरच्यांना माहिती असतं पण ते बोलत नाहीत. ठीक आहे, तर घोरण्याचा जो ती एक सवय म्हणू शकतो आपण त्याला, पण तोपर्यंत सवय म्हणू शकतो जोपर्यंत तुम्हाला त्याचा काही त्रास जाणवत नाही. परंतु हे एक गंभीर लक्षण आहे. काय होत असते की बऱ्याचदा ओबेसिटीमुळे, वाढत्या वजनामुळे किंवा तुमच्या श्वसनाशी रिलेटेड काही आजार असतील त्याच्यामध्ये काय होते की लोकांना घोरण्याची त्यांचे जे प्रमाण आहे ते वाढतं आणि झोपेत त्यांचा अधूनमधून काही सेकंदासाठी बऱ्याचदा श्वास बंद पडला म्हणजे मृतावस्थेतच पेशंट गेला असं आपण त्याला म्हणू शकतो. तर जेव्हा या गोष्टीचं प्रमाण पूर्ण रात्रीभराच्या झोपेमध्ये 1दा-2दा असं असतं तोपर्यंत काही जाणवत नाहीये, परंतु हे जर वाढत गेलं तर मग अशा रुग्णांना सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित झोप न झाल्यासारखं वाटतंय, कामामध्ये उत्साह राहत नाहीये, दिवसा पण झोपायला झोप येते, तर असे हे होत असते. अशा केसेसमध्ये आपण स्लीप स्टडी ही तपासणी करतो आणि त्याद्वारे त्या रुग्णांना पुढील उपचार आपण देतो. त्याच्यामध्ये मिनी व्हेंटिलेटरचा एक ऑप्शन असतो किंवा काही रुग्णांना सर्जरीज पण कराव्या लागू शकतात. ओके, तर आपल्याला जर घोरण्याची सवय असेल तर त्याचं काय गंभीर रूप येऊ शकतं, आपल्याला सर्जरी सुद्धा त्याच्यासाठी ऑपरेशन सुद्धा करण्याची गरज भासू शकते. तर आज आपल्या घरामध्ये जर कोणाला अशी सवय असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन याच्यावरती उपचार उपलब्ध आहेत तर आपण ते उपचार करून घ्यावे. सर, बरेचदा आपल्याला दम लागणे किंवा मग आपल्याला श्वास घेण्यासाठी त्रास होणे किंवा कुठल्याही प्रकारची ॲलर्जी जर असली तर डॉक्टर लोक इन्हेलर वापरण्याचा सल्ला देतात. पण अलीकडे बरेच ज्या पेशंटला असा गैरसमज आहे की जर आपण इन्हेलर यूज केलं किंवा ते वारंवार वापरलं तर आपल्याला त्याची सवय होऊन जाईल आणि ते वापरल्याशिवाय मग आपल्याला पुढे त्रास होईल. तर इन्हेलर खरंच सवय करून देतं का किंवा मग इन्हेलरची आपल्याला सवय लागूच शकते का? इन्हेलर विषयी तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. आपल्या समाजामध्ये खूप म्हणजे गैरसमज आहेत. विशेषतः मी जिथे प्रॅक्टिस करतो मेहकर तालुका, खेड्यापाड्यामध्ये काय आहे की तुम्ही जर इन्हेलर वापरत असाल तर 10 लोक तुम्हाला सल्ला देतील की हे वापरू नको, त्याची सवय लागते. जर आपण याच्या मागचं विज्ञान लक्षात घेतलं तर असं आहे की इन्हेलर ही फक्त एक घेण्याचं माध्यम आहे. इन्हेलर्स जे असतात किंवा आपण बऱ्याचदा मशीनमध्ये टाकून गोळ्या ओढतो, याच्यामध्ये वेगवेगळे विविध आजारांचे औषधं असतात. फक्त फुफ्फुसाच्या आजारावर वेगवानरित्या प्रभावी इलाज व्हावा म्हणून आपण ते तोंडाने न खाता आपण ते ओढतो, जेणेकरून ते फुफ्फुसात गेले पाहिजे आणि आपल्याला लवकर त्या ठिकाणी बरं वाटलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे हे जे इन्हेलर्स असतात
याचा साईड इफेक्ट 0 आहे, कारण ते डायरेक्ट तुमच्या फुफ्फुसात जातात, रक्तात मिसळत नाहीत, कोणत्याही दुसऱ्या अवयवांवर त्याचा लोड येत नाही. ओके, तर जसं सरांनी सांगितलेलं आहे की इन्हेलर आपण जर वापरत असू तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारची औषधी टाकल्या जातात आणि त्यानंतर आपल्याला लवकरात लवकर बरं वाटतं आणि त्याची कुठलीही सवय आपल्याला लागत नाही, असं सरांनी आता सल्ला दिलेला आहे. आणि यानंतर एक असं प्रश्न विचारायचा, तो म्हणजे अँटीबायोटिक्स वापरण्याचं अलीकडे ट्रेंडच म्हणावं लागेल, एक ट्रेंड सुरू आहे. तर हे किती घातक ठरू शकते आपल्या शरीरासाठी, हे किती धोकादायक आहे, काय सांगा? हा खूप ज्वलनशील मुद्दा आहे सध्या भारतामध्ये. बाकी जगाच्या कंपॅरिझन मध्ये भारतामध्ये मला असं वाटतं, माझं पर्सनल ओपिनियन आहे की आरोग्य क्षेत्र हे खूप म्हणजे स्वस्त आहे आपल्या इथे आणि कुठल्याही आजारावर तुम्हाला त्वरित उपचार मिळतात. परंतु याचे कधी कधी दुष्परिणाम असे पाहायला मिळतात की गाव पातळीवर किंवा काही आता ओव्हर द काउंटर मेडिसिन, लोक स्वतःही मेडिसिन अँटीबायोटिक खायला लागलेले आहेत. जर तुम्ही आजाराचं निदान लावलं नाही आणि तुम्ही मनाने जर अँटीबायोटिक घेत आहे तर ते अँटीबायोटिक जर योग्य नसेल तर ते तुम्हाला भविष्यात कामी पडणार नाही. त्याच्यापेक्षा हायर वाला अँटीबायोटिक तुम्हाला वापरावं लागेल. आणि माझ्याकडे येणारे बरेचसे जे रुग्ण असतात त्यांचं तर निदान लागलेलंच नसतं, परंतु ते गावामध्ये किंवा त्यांच्या लोकल ठिकाणी एक 5 दिवस 10 दिवस IV मध्ये अँटीबायोटिक घेऊन येतात. आणि जेव्हा आपण या ठिकाणी त्यांना उपचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात आलेलं आहे की बरेचसे अँटीबायोटिक हे आजकाल निकामी होत चाललेले आहेत. बरेचसे हायर अँटीबायोटिक आहेत ज्यांचं ओव्हर प्रमाण वापरून अँटीबायोटिकला रेझिस्टन्स निर्माण झालेला आहे आणि ही पूर्ण समाजासाठीच खूप घातक गोष्ट आहे. बिलकुल. तर सरांनी आता एक महत्वपूर्ण सल्ला आणि मार्गदर्शन सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टींवरती केलेलं आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन टाईप सुद्धा करू शकता. सर, यावेळेस अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. बरेच असे पेशंट आहेत, बरेच असे रुग्ण आहेत ज्यांना छाती रोगाचा आणि फुफ्फुसांचा त्रास आहे किंवा मग दम लागणे हा एक त्रास आहे. तर या सगळ्या दर्शकांना, या सगळ्या रुग्णांना तुम्ही यावेळेस काय सल्ला द्याल, काय संदेश द्याल? अच्छा, जर तुम्हाला दम लागत असेल, 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला येत असेल, चालताना दम लागत असेल किंवा फुफ्फुसाशी संबंधित कोणतेही समस्या असतील तर तुम्ही शेळके हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर मेहकर येथे अवश्य संपर्क साधा. आणि फुफ्फुसाशी संबंधित नाही तर दुसरेही जसं की BP, शुगर आणि हृदयरोग या संबंधी पण जे आजार आहेत त्याच्या निदान लावण्याकडे भर द्या. मी रुग्णांना हेच सांगू इच्छितो आहे की रुग्णांना कोणतेही आजाराचे कोणतेही लक्षणं जेव्हा जाणवतात तेव्हा त्यांनी त्वरित त्या आजाराशी संबंधित जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना लवकर अप्रोच करणं किंवा त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा आपला वेळ निघून जातो आणि वेळ निघून गेल्यानंतर त्या आजाराची तीव्रता वाढते. त्याच्यामुळं जर फुफ्फुसाशी आणि दमा किंवा याच्याशी संबंधित काहीही असेल तर तुम्ही वेळ न घालवता शेळके हॉस्पिटल येथे संपर्क करावा आणि तुमचं जीवन सुलभ करून घ्यावं. सर, असे काही आजार आहेत की त्याला आता गव्हर्नमेंटची मान्यता आहे, आपण लसीकरण सुद्धा त्याच्यावरती अवेलेबल आहे, तर या लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत का आणि कशासाठी कुठली लस उपलब्ध आहे त्याही बद्दल आम्हाला माहिती द्या. जनरली लहान मुलांमध्ये त्यांचे जे तज्ज्ञ डॉक्टर असतात, बालरोग तज्ज्ञ, त्याचं एक गव्हर्नमेंटनं सांगितलेलं एक शेड्यूल असते, त्यामध्ये सर्व लसीकरण त्या ठिकाणी पूर्ण होत असतं. परंतु प्रौढ लोकांमध्ये लसीकरण हा एक थोडासा नवीन मुद्दा आहे आणि तो दुर्लक्षित भाग आहे. तर आम्ही फुफ्फुस रोग तज्ज्ञ या नात्यानं आमचे जे रुग्ण असतात त्यांना जेव्हा वातावरणातील व्हायरस, बॅक्टेरिया किंवा निमोनिया आपण त्याला साध्या भाषेत म्हणतो अशा रोगांचा संसर्ग वारंवार होत असतो, ज्यांना दमा आहे, COPD आहे, ILD सारखे गंभीर आजार आहेत, तर अशा लोकांना जेव्हा संसर्ग होतो बाहेरून तेव्हा त्यांचं सिरियस होण्याचं प्रमाण हे वाढतं. बऱ्याचदा रुग्ण दगावतोही. तर अशा केसेसमध्ये आपण माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मी लसीकरण करण्याचा सल्ला घेतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्हायरलची इन्फ्लुएन्झा नावाची एक लस आहे, ती आपण रुग्णांना देतो. वर्षातून 1 वेळा ती लस घ्यावी लागते. त्यानं रुग्णाच्या प्रतिकार क्षमतेमध्ये बराच फरक पडतो.
तसेच निमोनियाची पण लस आपल्या इथे उपलब्ध आहे. ती 5 वर्षातून एकदा घ्यावी लागते. तर अशा प्रकारे आपण रुग्णांना लसीकरणही आपल्या हॉस्पिटलमध्ये करतो. बिलकुल. तर जर तुम्हाला यासारखे आजार असतील आणि तुम्हालाही जर लसीकरण करून घ्यायचे असेल आणि आपल्याला आजार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही या लसी ताबडतोब घेऊन घ्याव्यात. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चालेल, धन्यवाद. तर
मेहकर तालुक्यामधील पहिले असे फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉक्टर शेळके साहेब यांची आज मुलाखत आपण घेतलेली आहे आणि बरेचसे प्रश्न आपण त्यांना आज विचारलेले देखील आहेत. आणखीन तुम्हाला जर दम लागणे किंवा आणखीन फुफ्फुसांशी रिलेटेड आजार किंवा छाती रोगाशी रिलेटेड आजार जर तुम्हाला ग्रासत असतील तर तुम्ही सुद्धा मेहकर मधील शेळके हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटरला भेट द्यावी आणि आपला इलाज लवकरात लवकर करून घ्यावा. तर मी खाली ऍड्रेस आणि बाजूला नंबर सुद्धा देते आहे. तर तुम्ही नक्कीच तुमचा इलाज लवकरात लवकर करून घ्यावा आणि इथपर्यंत तुम्ही जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला बाजूला ऍड्रेस आणि नंबर सुद्धा मी दिलेलाच आहे. तर आपण इथपर्यंत पोहोचू शकता आणि तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत राहा गजर महाराष्ट्राचा.